नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घटनांसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. बुधवारी आमदार कडू आणि आमदार राणा यांच्यात रंगलं वाग्युद्ध. राणांनी माझ्या पक्षासोबत येऊन लोकसभा लढवावी, आमदार कडू यांचं वक्तव्य. आमदार कडू यांनी महायुतीचा धर्म पाळावा, लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली तरच विधानसभेत आमची त्यांना मदत होणार, म्हणाले रवी राणा. भाज्यांचा पुरवठा सुरू झाल्यानं बाजारपेठांमध्ये बुधवारपासून सर्व व्यवहार सुरळीत, तर भाज्यांचे दरही घसरले. नागरिकांना मिळाला दिलासा. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयात व्यक्त केला रोष. शासनासह विमा कंपन्यांच्या विरोधात करण्यात आलं आंदोलन. आणि आता सविस्तर वृत्त. आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या पक्षासोबत येऊन लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला दिलाय. नागपुरात पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की आपलं लक्ष हे लोकसभा निवडणुकीवर नसून ते विधानसभा निवडणुकीवर आहे. राज्यातील महायुतीमध्ये आपला नक्कीच सहभाग आहे, पण सहभागी पक्षांशी आपले संबंध मजबूत नाहीत. अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाच्या निमंत्रणाबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी असं उत्तर दिलं की मला निमंत्रणाची गरज नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी अयोध्येला गेलो होतो. आता ते बीजेपीतून लढतात का स्वतंत्र स्वाभिमानी लढतं ते माहीत पडेल. राष्ट्रवादीतून ते लढणार नाही आता, कारण एकंदरीत वाटचाल ही भाजपातूनच लढेल असं वाटतं. माझं असं म्हणणं आहे त्यांनी स्वाभिमानीतून लढावं, प्रहार स्वाभिमान युतीनं लढावं. कसं आहे, आखरी प्रत्येक पक्ष हा आपली मजबूतीनंच बाजू मांडतोय आणि त्या संदर्भात आखरी तुम्ही जर पाहिलं तर आघाडीकडे सध्या एक नेतृत्व भारतामध्ये नाही आहे. एक मोठी उणीव आहे. त्यांना राज्य बदललं का नेतृत्व बदलावं लागतं काँग्रेसला, आणि ते एक मोठी अडचण सध्या काँग्रेस किंवा आघाडीमध्ये दिसतं. आणि इथं मोदीजी एक भारतभर एकच नेतृत्व म्हणून समोर येत आहे, त्याचाही फरक पडणार आहे. मला काही माहीत नाही, मला त्या संदर्भात निमंत्रणही माहितीही नाही. आणि महायुतीमध्ये आता कोण कशा पद्धतीनं ते प्रेस झाल्यानंतर माहीत पडत, आणि मला वाटतं त्याची गरज, मला उपस्थित राहण्याची गरजही नाही. राणा यांनी प्रहार संघटनेच्या सोबत येत आगामी निवडणूक लढवावी असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं. यावर रवी राणा यांनी आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर दिलंय. बच्चू कडू यांना प्रहार संघटना विजयी होणार नाही याची शाश्वती आहे म्हणून ते असं म्हणत असल्याचं रवी राणा म्हणाले. तर आमदार बच्चू कडू यांना महायुती धर्म पाळावा लागेल असंही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना बच्चू कडू यांनी मदत केली तर बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत आपण मदत करू असंही रवी राणा यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी राजकारण केल्यास त्याचे परिणाम वेगळे होतील असा इशारा देखील रवी राणा यांनी दिला. राजकुमार पटेलचं मला सगळं माहीत आहे, कारण की राजकुमार पटेलचे सुद्धा माझे संबंध चांगले आहे. मागच्या वेळेस भाजप त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की राजकुमार पटेल यांना भाजपची सीट द्या, पण ते कुठे काही कारणात देऊ शकले नाही. काही राजकीय अडचणी आल्यामुळे देऊ शकले नाही. मग अचानक एक विनिंग कॅन्डिडेट होते राजकुमार पटेल, त्यांचं काम मेलघाटमध्ये चांगलं होतं, मेलघाटमध्ये ते एक चेहरा होते आमदारकीचा, तर त्यावेळेस अचानक ते उभे राहिले, एखाद्या पक्षाचा पाठिंबा घेतला, पक्षासोबत राहिले, तो वेगळा भाग आहे. पण आता त्यांच्या मनामध्ये इच्छा आहे की एकनाथजी शिंदे असो की देवेंद्र फडणवीस सोबत असो यांच्यासोबत पक्षामध्ये जायचं आणि स्वतः तिथे उमेदवारी घ्यायची, अशा प्रकारे त्यांची भावना आहे. म्हणून प्रत्येकाने आपापल्या सीटा, आपापल्या जागा सांभाळल्या पाहिजे. उद्या आपल्यासोबतचा एखादा व्यक्ती जुळला आहे, तो जर दुसऱ्या पक्षामध्ये जात असेल तर त्याला शाश्वती नाही आहे की मी या पक्षावर निवडून येईल की नाही येईल. म्हणून आपला जर आपण युती धर्म पाळला तर आपण आपापल्या जागेवर मजबूत राहू शकतो. हे सगळ्यांनी, घटक पक्षांनी, महाविकास आघाडीने खऱ्या अर्थानं हे महायुतीने समजायला पाहिजे. म्हणून आज
बच्चू कडूंचा पाठिंबा नवनीत राणा राहील असं मी ग्राह्य पकडतो. तर त्यांनी पण ग्राह्य पकडायला पाहिजे की अचलपूरमध्ये त्यांनासुद्धा आमचा पाठिंबा राहील. वाहन चालकांच्या संपानं पुरवठा कमी झाल्यानं भाज्यांच्या दरात वाढ झाली होती. मात्र आता संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे आता बाजारपेठेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. भाज्यांचे दरही घसरले आहेत. ट्रक चालक, वाहक आणि मालकांच्या संपामुळे सामान्य जनजीवन मात्र चांगलंच विस्कळीत झालं. या संपामुळे भाजी मंडीत भाज्या आल्या नसल्यामुळे भाज्यांचे दर वाढले. यातच मंगळवारी रात्री उशिरा हा संप मागे घेण्यात आल्यामुळे बुधवारी सकाळपर्यंत भाज्यांचे ट्रक बाजारात पोहोचले. यामुळे मंगळवारच्या तुलनेत टोमॅटोच्या कॅरेटच्या दरात 100 ते 150 रुपयांची घसरण झाली आहे. याशिवाय इतरही भाज्यांच्या दरात घसरण पाहायला मिळाली. कालच्या तुलनेत आज भाजीपाल्याची आवक वाढलेली आहे. काल जेव्हा संप झाला माहीत पडलं त्यामुळे काही अमरावती मार्केटमध्ये आवक कमी होती. आज आवक झालेली आहे. 40-50% आवक वाढलेली आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा संत्रा व्यापारी खरेदी करत नसल्याने जानेवारी महिन्यातही संत्री झाडावरच असल्याचं चित्र वरुड तालुक्यात दिसून येत आहे. या भागातील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडले आहेत असा आरोप करत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आपला संत्रा तहसील कार्यालयाच्या आवारात आणून फेकत आपला रोष व्यक्त केला. स्थानिक संत्रा व्यापारी राजस्थानचा संत्रा खरेदी करत आहेत. मात्र या भागातील संत्रा कमी दरात खरेदी करून व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडले आहेत असा आरोप करत मंगळवारी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्र तहसील कार्यालयाच्या आवारात आणून फेकले. विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी संत्री रस्त्यावर फेकत टायर देखील जळाले. राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या 1200 कोटी थकबाकीबाबत शासनानं 11 सप्टेंबर रोजी बैठकीत मान्य केलं होतं. मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी न झाल्यानं राज्य एसटी कामगार संघटनेनं आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विभागीय पातळ्यांवर हे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या 13 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व विभागीय पातळ्यांवर हे बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी पत्रपरिषदेत दिली. सप्टेंबर 2023 मधील आंदोलनाच्या नोटिशीनंतर शासनानं संघटनेसोबत चर्चा केली. त्यानुसार 42% महागाई भत्ता, घरभाडा भत्ता, वार्षिक वेतनवाढ देण्याबाबत अवघ्या 15 दिवसात बैठक घेण्याचं मान्य केलं. मात्र बैठक अद्यापही झाली नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी तो मुद्दा आपल्या हाती घेतला. मात्र याबाबत ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात सचिव स्तरावर पुन्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बैठक पार पडली. या बैठकीत ठरल्यानुसार वर्ष 2016 ते 2020 या काळातील रखडलेले वेतन टप्प्याटप्प्याने देण्याचं मान्य करण्यात आलं. 60 दिवसात या निर्णयावर कारवाई करण्यात येईल असंही परिपत्रक जारी करण्यात आलं. मात्र तो कालावधी देखील उलटून गेल्यामुळे आता शासनानं आपला शब्द पाळला नाही असा आरोप करत या उपोषणाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा. गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में. हमारा पता सराफा बाजार, अमरावती. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातही बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला. मात्र पोलिसांनी मोर्चा अडवल्यानं शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या देत अर्धनग्न आंदोलन केलं. खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण पुकारलं होतं. मात्र याकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळं बोरी अडगाव येथील शेतकऱ्यांनी खामगावात ट्रॅक्टर मोर्चा काढला.
सदर मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन करत अर्धनग्न आंदोलन सुरू केलं. तसेच सरकार आणि पोलिसांबाबत घोषणाबाजी केली. या प्रकरणी शहर पोलिसांनी सुमारे 150 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी वाहनांची चोरी करणाऱ्या टोळीला जेरबंद केलं आहे. अटकेतील आरोपींकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात 4 चाकी आणि दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. पोलीस अधीक्षकांनी चोरट्यांना पकडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके यांनी एक तपास पथक नेमून 4 चाकी मालवाहू वाहन चोरी करणारे संशयित शेख इर्शाद शेख आझाद, मोहम्मद समीर अन्सारी, मोहम्मद शरीफ अन्सारी या तिघांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपी आदित्य गजानन ठाकरे यानं 2 दुचाकी चोरल्याचं सांगितलं. यावेळी अटकेतील आरोपींकडून 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अकोला शहरातील तोष्णेवार लेआउट परिसरात एका विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे. वर्चस्व दाखवण्याच्या उद्देशानं या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींनी विद्यार्थ्याचा निष्पाप बळी घेतला. विशाल धोटे हा जळगाव जामोद येथील राहणारा होता. तो शिक्षणासाठी अकोल्यात आला होता. तो इयत्ता 12वीचा विद्यार्थी होता. इंजिनिअरिंगसाठी त्यानं शिकवणी लावली होती. तो भाड्यानं खोली करून तोष्णीवाल लेआउट परिसरात राहत होता. मृतक विशाल धोटे याला भूक लागल्यामुळं तो काहीतरी खायला आणण्यासाठी कृषी नगराजवळील किराणा दुकानात गेला. रूमवर परत जात असताना मद्यधुंद अवस्थेतील 3 ते 4 युवकांनी त्याला धाक दाखवण्याच्या उद्देशानं विशालला दरडावलं. दरम्यान विशाल आणि त्या युवकांमध्ये झटापट झाली. या झटापटीत गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी त्याला चाकू भोसकून ठार केलं. प्रकरणी पोलिसांनी साहिल सतीश आठवले, राहुल गणेश ताडे, मलसिंग चव्हाण या तिघांनाही अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं वीजवाहिनी निरीक्षणासाठी आलेल्या महावितरणच्या पथकाला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणाच्या खामगाव ग्रामीण उपविभागात शिरसगाव देशमुख इथं कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ चिरंजीलाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह जनता नगरमधील वीज वाहिनीचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. यावेळी पथक निरीक्षण करत असताना शेरुखान नामक इसमानं किराणा दुकानातून काठी घेऊन चिरंजीलाल जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्यासाठी धावून गेला. तसेच पथकाला अश्लील शिवीगाळ केली. सदर वाद सुरू असताना आणखी तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी चिरंजीलाल जाधव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला तक्रार दाखल केली. प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारच्या नवीन मोटर वाहन कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी आंदोलन पुकारलं होतं. अकोला जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ट्रक चालकांनी चक्काजाम आंदोलन करत कायद्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला होता. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. शिवर येथील बीके चौक परिसरात HP पेट्रोल पंपाजवळ चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात MIDC मध्ये काम करणाऱ्या सर्व वाहन चालक आणि ट्रान्सपोर्ट मालक चालक असोसिएशन अकोला, जिल्हा ऑइल इंडिया, मोटार ट्रान्सपोर्ट दिल्ली, ऑल इंडिया वाहन चालक महासंघ अशा अकोला जिल्ह्यातील सर्व संघटनांनी यात सक्रिय सहभाग घेतला. हे आंदोलन अकोला, अमरावती, हिंगोली, परभणी, नांदेड, नागपूर, बुलढाणा, जळगाव या ठिकाणी एकाच वेळी करण्यात आलं. या आंदोलनाची माहिती जिल्हाधिकारी, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशा संबंधित विभागांना निवेदनाद्वारे देण्यात आली होती. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. बुधवारी आमदार कडू आणि आमदार राणा यांच्यात रंगलं वाग्युद्ध. राणांनी माझ्या पक्षासोबत येऊन लोकसभा लढवावी, आमदार कडू यांचं वक्तव्य. आमदार कडू यांनी महायुतीचा धर्म पाळावा, लोकसभा निवडणुकीत आम्हाला मदत केली तरच विधानसभेत आमची त्यांना मदत होणार, म्हणाले रवी राणा. भाज्यांचा पुरवठा सुरू झाल्यानं बाजारपेठांमध्ये बुधवारपासून सर्व व्यवहार सुरळीत, तर भाज्यांचे दरही घसरले, नागरिकांना मिळाला दिलासा.
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी वरुड तहसील कार्यालयात व्यक्त केला रोष. शासनासह विमा कंपन्यांच्या विरोधात करण्यात आलं आंदोलन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.